सध्या माघी गणेशोत्सव सुरू होणार आहे. 1 तारखेला श्री गणपती बाप्पा आहे. त्याचा जन्मदिवस म्हणून मनवला जाणार आहे आणि त्यासाठी जे गणपतीची मूर्ती बनवतात, ते मूर्तिकारांची हालचाली सुरू झालेल्या आहेत. पाहायला गेलं तर विविध प्रकारच्या सुंदर अशा मूर्ती बनवल्या जातात. माघी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे कुंभारवाड्यामध्ये जी लगबग सुरू असते, ती आता सुरू झालेली आहे. आपल्यासोबत जे मूर्तिकार आहेत, ते आहेत. काका, कशा पद्धतीची मूर्ती सध्या बनवताय तुम्ही आणि काय प्रतिसाद आहे यंदाचा? सांगतो ना, यांना प्रतिसाद जास्त नाहीच आहे. आहे पण गिऱ्हाईक कसं थोडंसं आणि मागतात ते शाडो मातीचेच. ते एका पी-ओ-पीचे कोणी नेतं, कोणाला एखादा हौस असली तर शाडो मातीची पी-ओ-पीची घेऊन जातात. आता प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर बनवणारे कमी आहेत आणि बाहेरून विकत आणणारे ते वेगळे आहेत. असं. आता माघी गणेशोत्सव आहे तर म्हणजे आधी आत्ता प्रतिसाद चांगला आहे का जे गणेशोत्सव असते त्याला? नाही, ह्या वेळेला म्हणजे कसं आहे, जो येईल तो गिऱ्हाईक म्हणजे काय पाहिजे तशी किंमत नाही मिळणार. हं. प्रत्येकजण कसं हौस म्हणून आपले नेतात, बाबा नाही पैसे एवढे थोडक्यामध्ये आम्ही पण समजून घेतो. पण सीझन वेळेला मात्र कोणाला नाही आम्ही कारण त्यावेळेस सर्वच आम्हाला महागात पडतो ना, मजुरी हे ते सगळं महागात पडतं. माघी गणेशोत्सव का मनवला जातो? म्हणजे काय मुहूर्तामागे याचं काय आहे? ह्या मुहूर्तामध्ये गणेश जन्म आहे, म्हणजे गणपतीचा ह्या दिवशी जन्म झालेला आहे आणि त्यावेळेला गणपती उत्सव मानला जातो. प्रत्येक कुठेही जा, खेडेगावडे कुठेही जा, गणेश उत्सव सगळे बनवून गेला. आता सध्या किंमत वगैरे कशी आहे? म्हणजे काय महागाई वाढली का काय वाटतं? महागाई वाढलेली आहे, पण आता काय गिऱ्हाईक कसं आहे, 2-4 गणपती असतात, कोण विचारत नाही, जाऊ द्या जे देतील ते घ्यायचं. 2,000च असेल तर बाबा चला 1,500, 1000 जाऊ द्या. आम्ही काय म्हणतो, प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते, पण आपण सांभाळून घेतो. कसा प्रतिसाद कसा आहे किंवा मग पाहायला गेलं तुम्ही कधीपासून हे मूर्ती बनवताय? आम्ही आता बनवायला घेतलेलं ना, की आता तर काही नाही, पण सीझनच्या वेळेला आम्ही जूनपासून चालू करतो. जूनपासून ते पार गणपतीपर्यंत, गणपती येईपर्यंत. हा तुमचा वर्षानुवर्ष व्यवसाय चालतो. हा, म्हणजे किती वर्ष झाले असतील अंदाजे? आता 50 वर्ष झाली आम्हाला. 50 वर्ष तिथपासून आमचं काम चालूच आहे. कसा अनुभव आलाय 50 वर्षांचा? 50 आता असं काय गिऱ्हाईक जनजावर आपल्याला थोडंसं आहे, जसं गिऱ्हाईक घेईल तसं. गिऱ्हाईकाचं कसं असतं, बाबा इथं चांगले दिसली चालला तिकडं, पण इकडं बघणार नाही बाबा, मातीची आहे शाडू ही कशी विरघळते, 10 मिनिटांनी पाण्यात ठेवा, इथं पाणी होऊन जातं. आणि पी-ओ-पी म्हणलं तर ते वर्षानुवर्ष जाते आणि मग गिऱ्हाईकाची बटंबना होते जास्त, मग शाडू माती लोक आली घेतात. तर आपण पाहू शकतो की माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती मूर्ती बनवायला सुरुवात झालेली आहे. कलाकार देखील आपली कला दाखवत आहेत. त्यामुळे हा गणेशोत्सव अगदी आनंदात जाणार असल्याची देखील शक्यता आहे. मी आकांक्षी देशमुख, मुंबई.